या असलेल्या चळवळीमध्ये सहभागी असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर राहुलजी पाटील, बचेजी आहे, ब्रह्मा पैलवान, विजय असलेले सर्व मान्यवर उपस्थित बंधू, फार वेळ घेणार नाही. लग्नाची ती फार मोठी आहे. माझ्या सहकारी ब्रह्मा पवार पैलवानने मला सांगितलं प्रेमींचा एक मेळावा आयोजित केलेला आहे, आपण याला उपस्थित राहू. आज राहुलजी पाटील माझ्या निवासस्थानी सुद्धा सदिच्छा भेट देऊन गेले. अनेक कोण होते की आपण या बैठकीला सदिच्छा भेट द्यावी. मगाशी फाळकेने उल्लेख केला. खरं म्हटलं तर अनेक देशामधल्या अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात. मग केरळला असतील, तामिळनाडूला असतील, महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक बैलगाडी शर्यतीचा एक वेगळ्या प्रकारचे क्रेज आणि बैलगाडी शर्यतीचं एक वेगळ्या प्रकारचं वलय निर्माण झालं. तरुणामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रेज निर्माण झाली. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा सांध्यापासून बांध्यापर्यंत व्हायला लागल्या. यामध्ये बक्षीस मिळवण्यापेक्षा नाव मिळवण्याच्या संदर्भामधली ईर्ष्या होती आणि आपला नावलौकिक व्हावा आणि या स्पर्धेला एक चांगल्या प्रकारचा दर्जा मिळाला. फक्त स्पर्धा ही तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती, ते एक उत्पन्नाचं साधन सुद्धा होतं की चांगल्या प्रकारचे खिलाडी नंदी घेतल्यानंतर त्याला त्याप्रमाणे व्यवसाय सुद्धा होत होता. त्याच्याशी निगडीत असलेले अनेक उत्पादन करणाऱ्या व्यवसायाला चालना सुद्धा मिळाली होती आणि हळूहळू या स्पर्धेला फार मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक आणि यश मिळायला लागलं. अगदी विदर्भामध्ये सुद्धा आणि कोकणामध्ये सुद्धा या स्पर्धेला एक चांगल्या प्रकारची वलय निर्माण झालं. यात्रा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रामधल्या मोठ्या यात्रा असतील, तिथे सुद्धा या बैलगाडी शर्यतीच्या संदर्भामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. अनेक नंदीप्रेमी, अनेक अशा ठिकाणच्या बैलगाडी प्रेमी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे. यूट्यूब असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा या सर्व गोष्टीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची चालना मिळाली. रोजगार उपलब्ध झाले. मध्यंतरीच्या काळामध्ये प्राणीप्रेमींनी ज्याप्रमाणे आपल्याला आव्हानं दिली, त्याला बंदी आल्या, ज्याचा उल्लेख मगाशी झाला. त्याला ब्रह्मा पैलवान आणि बाकी सगळी मंडळी मला भेटायला आली आणि त्यांनी एक मला विनंती केली की काही करून राज्यामधला आपला असलेला हा बैलगाडी शर्यत परत सुरू झाली पाहिजे. आम्ही सभागृहामध्ये सुद्धा हे विषय मांडले. त्यावेळेला पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा वेगळ्या पद्धतीने होता, परंतु त्यावेळेला त्याच्यातून उत्पन्न किती निर्माण होतं हे दाखवल्यानंतर अनेक लोकांच्या, अनेक लोकप्रतिनिधी, अनेक मंत्री, त्या भागातल्या आमदार खासदारांनी सुद्धा, मग महेशजी लांडगे असतील, अनेक प्रकारचे सहकारी होते, अमोल कोल्हे असतील, आढळराव असतील, अनेक लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि सरकार दरबारावर या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश आलं. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाचा काळ निर्माण झाला आणि ह्या असलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विलंब व्हायला लागला. माझ्याकडे ही मंडळी आली तेव्हा सुनील केदार या खात्याचे मंत्री होते. मी त्यांना विनंती केली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी मालक
यांची एक आपण बैठक लावावी आणि इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीने सुरू झालं या नियम आणि निकषामध्ये आपल्याला सुद्धा संधी मिळावी. मग कुठेही नंदीला त्या ठिकाणी दुखापत होणार नाही, वेगवेगळ्या प्रकारचे नियम तयार करण्याच्या संदर्भातली मान्यता देऊ. आणि मला वाटतं की त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये कोणाची बैठक झाली असेल तर ती आपल्या बैलगाडी मालकांची आणि शर्यतीच्या असलेल्या लोकांची झाली. 100-150 लोकांच्या वरती लोक होती. सगळे आमदार खासदार आले आणि सुनील केदारने त्यावेळेला मान्यता दिली की मी काही करून याला आपण सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान करू. आणि त्यावेळेला अभियोक्ता, मुख्य अभियोक्ता म्हणून कुंभकर्णी साहेब होते. तिथूनच त्यांनी फोन लावला की मी आणि शशिकांतजी आणि आम्ही काही लोक भेटायला येतो, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या संदर्भातून आपल्याला चर्चा करायची आहे. आम्ही तिथून उठलो आणि हायकोर्टामध्ये गेलो, त्यांच्या दालनात बसलो आणि तिथे कशा पद्धतीने केस लढवली पाहिजे याची सर्व माहिती आपल्या लोकांनी दिली. आणि मग ती केस सुप्रीम कोर्टामध्ये आपण जिंकलो आणि परत एकदा महाराष्ट्रामध्ये आपला असलेला बैलगाडी शर्यतीचा धुराळा हा उडायला सुरुवात झाला. आणि मला वाटतं ते झाल्यानंतर आमचा एक कार्यक्रम होता. कुमट्याला सुनील केदारांचा मोठा मेळावा घ्यायचा आणि त्याचा सत्कार आयोजित करायचा आम्ही ठरवलं होतं. आणि त्यावेळा 2 दिवसाचं या असलेल्या कार्यक्रमातून, या असलेल्या ह्याच्यातून फार मोठं प्रदर्शन भरवण्याच्या बाबतीमधला मनोदय सुद्धा आम्ही व्यक्त केला होता. परंतु ते नियोजन काही कालावधीत थांबलं आणि सरकारसुद्धा गेलं, मंत्रीसुद्धा गेले, त्यामुळे हा विषय थांबला. मला वाटतं की आज आपण एकत्रित बसलेलो आहोत. याला एक वेगळ्या प्रकारचं बैठक करून याला आजच्या वेगळ्या प्रकारचं मार्केटिंग आणि वेगळ्या प्रकारचं कशा पद्धतीने तरुणांना आणि या संबंधित असलेल्या व्यवसाय करणाऱ्यांना कसा फायदा होईल याच्या संदर्भातलं नियोजन केलं तर जसं कृषी प्रदर्शन होतं, जसं वेगवेगळ्या प्रकारचं प्रदर्शन होतं, तशा प्रकारचं जर प्रदर्शन मोठ्या प्रमाणात झालं तर याची अजून व्याप्ती वाढेल आणि त्याला राज्य सरकारकडून पुरस्कृत करून हे प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न झाला तर जगातले, देशातले नामवंत, जातीवंत खिलार बैलांची या ठिकाणी प्रदर्शन होतील. उत्पादनाच्या बाबतीमध्ये काय काय करायचं याचं प्रदर्शन होईल. आणि राज्य सरकारच्या वतीने जसं हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी होतं, जसं कुस्तीचा संग्राम राज्य सरकारच्या पुरस्कृत होतं, तसं राहुलजी आणि ब्रह्माजी आपल्या सर्वांना सांगतो राज्य सरकारच्या वतीने सुद्धा अशा प्रकारची केसरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्याला एक वेगळ्या प्रकारचं या महाराष्ट्राच्या पर्यटन आणि त्या पद्धतीच्या असलेल्या क्षेत्राला एक वेगळ्या प्रकारची चालना देऊन जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न कसा होईल हे करणं फार गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीचं नियोजन, एक प्लॅनिंग आपण करण्याच्या बाबतीमधला निर्णय करणं गरजेचं आहे. आपण त्यासाठी स्वतंत्र बसू. मला माहिती आहे आता ह्यामध्ये सुद्धा आपल्यामध्ये थोडा संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्याच्यामधल्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या आपण त्या पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न करू. आज गडबड आहे, परत ज्यावेळेला आपण बसू त्यावेळेला फार नियोजन पद्धतीने या असलेल्या बैलगाडी शर्यतीला एक वेगळ्या प्रकारचा पर्यटन दर्जा देऊन या देशाच्या, आपण बघितलं असेल काही ठिकाणी केरळला, तामिळनाडूला ह्या स्पर्धा होतात, जगातून लोक बघायला येतात. तशा पद्धतीने महाराष्ट्रातला मग अनेक अशा प्रकारची बैलं आहेत की जी स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची स्पर्धा करतात. यूट्यूबला फार मोठी लाईक असतात. आपण तशा पद्धतीचं नियोजन करून मी खात्री देतो, माझा आज तुम्हाला शब्द आहे, व्यवस्थितपणे नियोजन करून जगाच्या पातळीवर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला हा असलेली स्पर्धा ही जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणं ही आजपासून सुरुवात करण्याचा उद्देश आपण ठेवूया. आपण परत एकदा बसू आणि त्याचं नियोजन करू आणि तशा नियोजनाला राज्य सरकारकडून पुरस्कृत करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या संदर्भातल्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करू. हा विश्वास या ठिकाणी देतो. आपण मला बोलवलं आणि सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद मानतो. पण शब्द देतो, ज्या ज्या वेळेला या बैलगाडीच्या संदर्भामध्ये
ज्या ज्या वेळेला काही अडचण निर्माण झाल्या त्या त्यावेळेला हा शशिकांत शिंदे तुमच्या बरोबर असेल हा विश्वास देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.